नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज दिवसभर काय व्हिडिओ बनवले नाही. तर का नाही बनवले, कारण की लाईट पण नव्हती, मोबाईलला चार्जिंग नव्हती, म्हणून काय व्हिडिओ बनवले नाहीत. म्हणलं आता बनवते म्हणलं व्हिडिओ. जेवण बनवायचं बाकी, अजून जेवण तरी काय बनवायचं आहे, दोघंच जेवण बनवायचं आहे. इथं दोघंच आहेत नाही, तर पोरं पण नाही आलेले. मी म्हणलं बनव खायचं. इथं काय सुका भाजीपाला, वरला भाजीपाला काय भेटतच नाही. डाळ बनवा, आठवड्याचा बाजार आहे इथं. डाळ बनवायची, डाळ भात बनवायचं नसतं, दुसरे काहीतरी सुकी भाजी बनवायची. इथं नाही काय पालभाजी काय नाही हप्त्याशी भेटत. पण दोघंच आहे तर कसं तरी होऊन जातं आहे, दिवस निघतोय कसा तरी. झाला आता 2-3 दिवसच आहे, 2 दिवस, उद्याच्या दिवस येत आहे मी. मला पण जायचं आहे लवकर. चपात्या झाल्या नाहीत अजून, पीठ मळून ठेवलं आहे. भात टाकलाय शिजायला, भाजी टाकली आणि म्हणलं थोडं 15 मिनटं टाईम आहे, म्हणलं एक व्हिडिओ बनवते म्हणलं. मालक बसलेत बाहेर फोनवर बोलत. घर आवरलं, सगळं झाडून वगैरे घेतलं. लाईट आली ती बरं झालं म्हणलं. संध्याकाळी तेच विचार करीत होते, लाईट आली तर संध्याकाळी बनवून म्हणलं व्हिडिओ. घर झाडून झोडून घेतलं, सगळं साफसफाई केली. गरम किती होतं, आता दिवसभर बसू वाटत नव्हतं. दिवसभर मोबाईलला चार्जिंग होती, मग अशी थोडी होती. म्हणलं संध्याकाळी लाईट नाही आली ना तर तेवढीच घरामध्ये लाईट होईल म्हणलं, टॉर्च लावून. आता आली ती बरं झालं. तर मित्रांनो, काय म्हणते मी, मला कोणीतरी विचारलं, ताई आज लय दिवसातून गावी आला, लय एक महिन्याच्या नंतर गावी आलात तुम्ही, आता 15 दिवसाला तुम्ही असं गावी येत असतात. आणि अचानक गावाला तर काही काम नाही, तुम्ही अचानक गावी आलं तर. म्हणलं काम नाही असं नाही, काहीतरी काम होतं म्हणून आले होते मी. आणि शिवाय मालक इथं एकटेच होते, 1 महिना झाले एकटेच होते. पण त्यांचे 2-3 वेळेस फोन आले की तू येऊन जा, काम आहे तुझ्याकडं, काम आहे. मग मी हातातलं काम सोडून आलेली. तर तुम्हाला माहिती ना पोरांचं, माझ्या तिथं आता ते 2च पोरं आहेत तिथं. पोरांचं लय कठीण काम आहे, दोघालाच ठेवून आले. एवढं टेन्शन येतं आहे, दोघालाच ठेवून आले तर नको नको झाले. मला असं वाटतं कधी पोरांकडे जाईल. त्यांचं खाण्यापिण्याचं किती हाल होते तर पोरांचे. इथं बाहेर येऊन उभे राहिले पडवीमध्ये. पोरांचं खाण्याचं लय हाल होते तिथं. आणि पोरांचे पण सारखे सारखे फोन येते की मम्मी कधी येते, तू कधी येते, सारखे फोन चालू आहेत. त्यांना पण जमा नाही, कंटाळ्यात पोरं. हाताने करायचं, मोठ्या पोराला ऑफिसमधून यायचं, मग हाताने जेवण बनवायचं. ते बारक्याला काही जेवण बनवता येत नाही, मोठा बनवतो बरोबर, त्याला नाही जेवण बनवता येत बारक्याला. घरबिर आवरतो तो, त्याचे सारखे फोन चालू होतो. मग मी लवकर तुझं काम आवरून लवकर येतो म्हणून. आता झालं उद्याचे दिवस, मग बसन गाडीला बसन उद्या. हे येतात का मालक येतात का कसं माहीत नाही, पण मला निघायला लागून उद्या परवाच्या दिवशी. 3-4 दिवस झालं मी आले. मग ते लय गरम होतं इथं, पण छान वाटतं बघा मला इथं. संध्याकाळच्या टायमाला छान वातावरण, कोणाचं 1 नाही ना 2 नाही, कसलं टेन्शन नाही, काय नाही इथं. कोणी म्हणजे असं आवाज नाही कोणाचा कानावर, शांत वातावरण एकदम. लय आवडतं मला इथं. पण काय करायचं, मुलं येत नाहीत ना, मुलं यायला नको म्हणतात इथं, पोरं राहायलाच नको म्हणतात इथं. त्यांना सवय लागली तिकडं, तर इथं कसले राहतात तेव्हा. 2 दिवस थांबायला नको म्हणतात पोरं इथं. काय करू, लय त्यांना रिक्वेस्ट करते, अरे चला राहूया आपण, पण नाही राहायला. त्यांना इथं नाहीच म्हणतात, नकोच राहायचं, नाहीच म्हणतात इथं. मध्ये रोशनला आणलं होतं, गेले 15 महिन्यामध्ये आणलं होतं, तर मला आत्ताची आता मला सोडून ये, मी इथं थांबत नाही. त्याच्यामुळं कसे राहणार, कसे पोरं इथं. मोठा मुलगा म्हणतो इथं मी येऊन राहतो म्हणून. मोठ्याचं काय टेन्शन नाही, पण त्याचं कॉलेजचं लास्ट वर्ष आहे, त्याचं काम आहे, त्याची राहण्याची काहीच पंचायत नाही. मोठ्याची तो एकदम छान आहे, त्याला इथं गावाला राहायला आवडतं. म्हणतो ते मुंबईचं दगदगीचं जीवन कशाला म्हणतो, मी राहू शकतो म्हणतो इथं. पण हे छोट्या मुलाचाच प्रॉब्लेम आहे थोडासा. बनवते आता मी व्हिडिओ, स्वयंपाक झाला ना नंतर व्हिडिओ बनवते. लाईट आहे आज, नाही तर लाईट काय येते जाते ना लाईट, त्याने मग प्रॉब्लेम होतो आहे व्हिडिओ बनवायचा. आणि व्हिडिओ बनवला तरी रेंज भेटत नाही, असं होतं आहे. व्हिडिओ बनवायला काय नाही, रेंज नाही भेटत व्हिडिओ बनवलं तरी. आता हा व्हिडिओ पोस्ट करायचा म्हणलं ना तासभर लागेल पोस्ट करायला. हा मोठा प्रॉब्लेम आहे व्हिडिओचा. रेंज नाही तर, म्हणजे वरती माळाला जागा नाही ना आपल्याला, खालच्या साईडला इकडं जागा आहे, मग ती खड्ड्यामध्ये रेंज पोहोचत नाही, असं होतं आहे. म्हणून व्हिडिओ, आता हा व्हिडिओ कधी पोस्ट होतो हे माहीत नाही. आता लय उशीर लागेल हा व्हिडिओ पोस्ट व्हायला, 1-2 तास. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू वाटत नाही. लोकेशन वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथं, पण उन्हाचं बाहेर कुठं जावा व्हिडिओ बनवायला, बाहेर जाता येत नाही उन्हाचा व्हिडिओ बनवायला.
एवढं ऊन लागत आहे, एवढं गरम होतं इथं, पण मुंबईच्या पेक्षा इथं जास्त गरम होतं. काय करणार, बनवते मी थोड्या वेळाने. हा व्हिडिओ इथे स्टॉप करते.